सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचं आरक्षण वाचवण्याकरता एकजुटीने उभे राहिले आहेत। त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे असं मनोज जरांगे म्हणतात। तर आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। त्याकरता 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलोय। मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकर मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील, आरक्षण मिळालं। मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय। मी एकटा पडलोय। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत, त्यांनी आम्हाला उघड पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा। सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटनेत कायद्याने दिलेलं आरक्षण कायद्यात बसते ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत त्या आणि असे एकवटले की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांना हे सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले, ते आरक्षणाचा विचार करायला लागले आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत, आरक्षणाचा विचार नाही करायला लागले। ह्यो फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात। आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मत आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही। हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं घेणं खूप गरजेचं आहे। शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवा असं शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं। मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी 10 महिन्यापासून म्हणतोय। दुसरं हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी नोंदी आहेत। मग सातारा संस्थांचा असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल, तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी। आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही। हे पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। मग ते शायरीच्या माध्यमातून असून कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे। ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचं। मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं। अगोदर सुरुवात आपण करायची नाही पण आपणही तयारी राहा। जरांगेचा अभ्यास कमी आहे, त्यांनी आधी अभ्यास करावा। मुस्लिम समाजाला 25 वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं अशी टीका राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर केली आहे। राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात, त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती। त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय। सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्या, ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी आहेत कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता कायद्याने बोला। त्याच्यात 500 पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली, एकच नाव सांगतो। जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी। तो विषय माझ्याकडे नाही, कोण बोलत नाही, कोण बोलत होतं मला काय सांगायचं। पण ओबीसीचं आरक्षण आज ते ओबीसी मध्ये आहे, ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि ते आम्ही लढतो आहोत। आणि बाकीच्या काही मागण्या आणखी सुद्धा आहेत, त्याची लढाई ती चालू राहील।